त्याच्यामध्ये छकुलीला लिटरली हिप्नोटाईज केलं होतं. पहिलं त्याच्यावर झोपवलं. मलाच का बोलवलं? हे वडेपाव खाते बघा. खरं होते भावी आमदारचा काय विषय होणार ना. रूम्स आहेत मस्त. अरे आजीला कसं दिसत. डॉन 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 काढ. मी फोटो नाही काढते, मी ब्लॉग घेते. माझ्याकडे काय बघती. पुढच्या वर्षी हे चित्र बदलणार आहे. 14 BHK विला आहेत. 14 BHK आणि आम्ही टोटल 14 जण आहे. आज काय इच्छा पूर्ण झाली पाहिजे. लग्न करणार तिथून ढापला का. चला रेडी लेट्स गो. काय हो हो ठीक आहे. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता आज आहे ऍक्च्युली आज जान्हवीचा बर्थडे आहे. मग आजच 15 तारीख आहे. मला वाटलेलं रात्री बर्थडे पण आजच बर्थडे. आजच जान्हवीचा बर्थडे आहे आणि आमचा एक इन्स्टंट प्लॅन झालाय सगळं ऑल सातपुते फॅमिली की आम्ही परत कुठेतरी एक दिवस असं आउटिंगला जाऊ. जसं की मम्मी बोलली की तिचा तुटलेला चष्मा दाखवू नको तर मी नाही दाखवते. ठेवून दिलास का तू. नवीन घेतला की दाखव. नवीन घेतला की दाखवू का. ते बघा हा ड्रेस किती कुठनं घेतला मग तो ड्रेस. हा तिथून ढापला का. त्याचं पण तू घेतेच. नाही मी जेवढ्या यांनी घेते ना मग त्याच्यापेक्षा जास्त असं करेल. एक दोन घेते मग एकदमच आले 10-12 गिफ्ट केलेलं आहे. आम्ही आता सगळेजण आवरतोय. मम्मीचं आणि माझं आवरून झालंय. बट नेहा आणि छकुली तिकडे अजून आवरतच आहेत. ते लेट करतात नेहमी. मी सगळ्यात पहिला आवरून रेडी असतो सगळ्या ह्याच्यामध्ये. मेकअप चालू आहे गाईज. सो तुम्ही बघत राहा ब्लॉग. चला. किती पासून मी पण 10 वाजल्यापासून आवरून बसलोय. आपण मम्मा यंदा कर्तव्याचा ब्लॉग टाकला तर लगेच चालू झालं. मम्मीकडे तुम्ही नीट बघा. तुझे एक्सप्रेशन खूप काही बोलतात काही न सांगता. अरे कुछ समझे क्या. जो समझे वो कमेंट करो. तर गाईज होणार आहेत खूप छान मस्त ब्लॉग होणार आहेत. आता मी हा पण ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. लेट्स सी आता कसा होईल ब्लॉग. जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करेल मी आता कारण कंटिन्यू असं ब्लॉग घेता येत नाही. त्यामुळे मी हा ब्लॉग जरा जास्तीत जास्त छान मस्त करण्याचा प्रयत्न करेल. प्लस तुम्हाला 2-3 खूप भारी गोष्टी या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे. लवकरच सांगणार आहे. तुम्ही बघत राहा ब्लॉग. चला. शपथल्या जोरात बुक्का. मम्मीचा कार्डिओ बघितला का छकुली तू आता. तसं एक साईडली फुल. चला रेडी लेट्स गो. चला गाईज आजच चान्स मिळाला मला ब्लॉग करायला. तर गाईज आपल्या 40080 पैकी एक आलेली आहे. दुसरी मी छकुलीला घ्यायला सांगितलेली आहे. दुसरी पण आपली आली आहे 0080. दुसरी आली आहे. मागे माझ्या गाडीत जागा नाही पण ते कलर पडलाय ते पेंट वरचा त्याचाच. चला. चल गाईज आता आम्ही निघालेलो आहोत. पण आता पहिलं अरे हार्ड टर्न आहे थोडा. आता आप्पा वगैरे सौरभ वगैरे सगळ्यांना घेणार आहे.
एकत्र वर नाही ते खाली येत होते मग आपण जायचं. नाही सांगितलं मी ते आलेत खाली चकुली मला शिकवू नको तू कळलं ना ते बघा सगळे ऑलरेडी येऊन थांबलेत तिथं दिसले का. ते गाईज आता आलेले आहेत. चकुली एकटी त्या गाडीमध्ये पडली ती ड्राईव्ह करणार आहे. चकुली सोबत आप्पा मम्मी ए चला 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 बसून घेऊ चला 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 गाईज चला गणपती बाप्पा. अंदर अंदर दिसत सगळे. चला निघालेले आहेत गाड्या. हा तर गाईज आम्ही मुळशीला चाललो आहे. अँड बर्थडे गर्लला सगळ्यांनी विश करा. हॅपी बर्थडे जान्हवी. काय ह्या वर्षी तुला काय पाहिजे काय अम्बिशन ह्या वर्षी हा काय इच्छा पूर्ण झाली पाहिजे. नाही उलट कमी कर तुला लाडकी बहीण योजना मिळेल ना. नको पैसे वाढण्यासाठी काय करणार आहे मग तुम्ही. लग्न करणार मग पैसे नो थँक्यू. बापरे तिने तर डायरेक्ट असं केलं गाईज पैसे. तर बघूयात यावर्षी काय होते. यावर्षी तर मजा येणार आहे खरं. मीच खूप जास्त एक्साइटेड आहे त्या गोष्टीसाठी. आम्ही आता परत खायला थांबणार आहे इथे या गाडीमध्ये. बघा सौरभ मी जान्हवी मनू आणि सॅश आहे. सॅश मध्ये बसलाय त्याचे बायसेप घेऊन. तर आम्ही आता निघालोय. जाऊ जरा खाऊ पिऊ आणि मजा करू. साईजचं इंट्रोडक्शन नाही खाली आहे ना. साईजचं इंट्रोडक्शन दे. दिले मी का रे 2-3 वेळा. आपणचा परत फोन आलेला आहे मला. थांबा जरा. ते पण आत्ता पोहोचले. आपण रस्ता चुकून पण डोंगरावर चाललोय ना आपण. अरे भारी उडे रे. हा तर गाईज आलेलो आहे. मस्त आहे हा विला. आणि विला मेन म्हणजे ना हा 14 BHK विला आहे. 14 BHK. आणि आम्ही टोटल 14 जण आहे आज. आपण टोटल 14 जण आहे ना. मग प्रत्येकाला एक रूम. मग एक कोणते डबल. 14 BHK विला आहे. मस्त वाटतं बघा. मी तुम्हाला विला पण दाखवेल. पण आता हे बाकी सगळेजण येतात आहेत ना त्यांना मिळालं नाही पप्पांना वगैरे पटकन ॲड्रेस. त्यामुळं बापरे व्ह्यू बद्दल जबरदस्त बर्थडे होणार आहे. हे मुळशीचं सौंदर्य. अरे टायटॅनिक. हा स्विमिंग झाले का फोटोच काढून. हो मी तिला आल्या बोलले का. आला का तुझा फोटो आत्या. काढ. मी फोटो नाही काढते मी ब्लॉग घेते. माझ्याकडे काय बघती. काढ रे. हा ना काढ. मनू काढेल. हा हे काय इकडं दुसरं. पुढच्या वर्षी हे चित्र बदलणार आहे. बदलायला हवं. 2+2 होणार आहे. ती स्मार्ट आहे. चकुली स्मार्ट आहे. ती स्मार्ट आहे. ती थोडी शायनिंग करते लगेच. तुझे काढले का.
लास्ट का जबरदस्त. येस ऑफकोर्स. चला आजीचा गॉगल घालून फोटो आडा. डॉन डॉन डॉन. हा चल. अरे अजून चालूच आहे का फोटो. हळू आजी हळू. सौरभ आप्पा पप्पा तिकडे रूम बघतात येत. बापरे. बट एक नंबर रिसॉर्ट आहे हा जो काय रिसॉर्ट आहे. मस्त रिसॉर्ट आहे. मला तुम्हाला दाखवायचं आहे व्यवस्थित. तुम्हाला थोड्या वेळाने स्टार्ट पासून दाखवेल. रूम्स वगैरे दाखवेल. रूम तर असले क्लासी आहेत. फुल लक्झरी आहे. जबरदस्त रूम आहे. दाखवतो तुम्ही बघत राहा ब्लॉग. दोन्ही आजी मध्ये गॉगल. हा अरे आजीला कसं दिसत. आजीला कसं दिसतं गॉगल बघ. हा बाहेरनं मी दाखवतो. रूम्स आहेत मस्त. सगळ्या खालीच आहे. वा. आणि हा आदित्य वर. आम्ही वर ना. वर 2 आहेत 3 आहेत वर. 2 एंट्री आहे. अरे इथे ते मस्त बाथटब आहे. छान मस्त मोठा आहे. भारी आहे रूम. काय पप्पा बघ. हा ते आता काय. दुसरा अजून एक रूम. चला अजून एक रूम बघू. इकडे बघा मस्त पूल टेबल वगैरे सिटिंग. ही गेम कुठली आहे म्हणून मला काय कळत नाही. पोकर मग पत्ते घ्यायचे का. ए म्हणू आवाज येते आत्या. ते बघा ही रूम छान छान. तिकडे पण होता बाथटब. मस्त सगळे रूम असे आहेत भारी आहेत. काय मला काय ढकेल तिथं आतमध्ये. ए तुझं तुला खाऊन ना देऊ का. आपण पण वर चला आपलं बघू. चला 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 वरती बघू. आता रूम्स बघतोय आम्ही. काय ऍक्च्युली रिसॉर्टच खूप भारी आहे. एकदम खतरनाक मस्त. आणि अशी गॅलरी वगैरे त्याला प्रॉपर भारी आहेत. रूम्स भारी आहेत. हा रूम पण बघा मस्त. आता मला हा व्ह्यू आवडला. बेडरूमचे आहेत ना त्यामुळे इथे मी अरे इकडे ऍक्च्युली बाथटब आहे. सॉरी बाथटब आहे. आणि तिकडे व्ह्यू बघ. अरे बघ हा डन झाला आमचा. बाहेर एवढीच आहे कशाले. करायला आलोय. हा बघ तुझी रिॲक्शन. आता म्हणली नको. काय काय काय. अरे राडा रूम आहे. जबरदस्त डन झालेला आहे हा. गाईज इथे चहा पितोय मी. माझा डाएट चालू आहे. आणि ही वडेपाव खाते. वडापाव कसं वाटलं मला. आले आप्पा आले. आप्पा सगळे कमेंट करत होते भावी आमदारचा काय विषय. काय सांगायचंय. होणार ना 100%. बॉयज साईज तिकडे एकटा ट्रिप घेतोय. हा वडेपाव असं अनहेल्दी फूड नाही खात जाऊ प्लीज. पण मी आता नाही खाते ना. माझं पोट वडापाव सारखं झाले. कारण मम्मी बघ कशी खाते. काय काय मला असं वाटतंय की हा ब्लॉग मी इथेच एंड करेल. काय कारण फार मोठा ब्लॉग झाल्यामुळे मला एडिट करायला प्रॉब्लेम होतो ना. हा व्ह्यू बघा आता डायरेक्ट. हा जो व्ह्यू आहे ना हे जो रिसॉर्ट आहे खूप भारी आहे. पण व्ह्यूला पैसे आहेत. व्ह्यूचे पैसे आहेत. हॅलो का नव्हतं ना क्लिअर दिसत. काहीतरी प्रॉब्लेमच आहे.
झाली तुझी ट्रिप घेऊन तर खतरनाक व्ह्यू, मस्त चहा वगैरे एकदम जबरदस्त चालू आहे. 5 मिनिटासाठी असं काहीतरी केलं की 5 मिनिटात तू झोपून जा. तुला तुझा म्हणजे त्यांनी असं केलं, तू फक्त किती होती ए तू किती होती चकुली, तू किती लहान होती? तू ते आता पण करू शकतो. नाही किती होती त्यावेळेस? 4th. पण तुला असं कळत होतं, असं एवढे हे नव्हती लहान. कळत नव्हतं मला. आमचं पुणे लोकमान्य फेस्टिवल नवरात्राचा कार्यक्रम असतो ना, त्याच्यामध्ये जादूगर रघुवीर म्हणून एक हे होता, त्याच्यामध्ये छकुलीला लिटरली हिप्नोटाईज केलं होतं. काय काय केलं होतं, कसं कसं केलं होतं स्टार्टिंगला? पहिल्यांदा काय तुला वरती गेल्यानंतर पहिलं त्याच्यावर झोपवलं. त्यांनी मलाच का बोलवलं? तर गाईज हा ब्लॉग आता इथेच एंड करतोय. तुम्ही ही स्टोरी पुढच्या ब्लॉगमध्ये बघा, तुम्हाला खूप मज्जा येणार ही स्टोरी ऐकायला डायरेक्ट. सो बाय बाय, लाईक शेअर सबस्क्राईब करा. हॅपी बर्थडे जानू. की जानू चिडून बसणार. 16 जुलैपासून मला विश करायला मी म्हणजे आदित्यपेक्षा पण दिसायला ती बेस्ट होत वाटली. सून आहे सातपुतेची. वा वा